आज काय पावसामुळे निवांत होतो म्हणलं गाडीनं सर्व्हिसिंगला घेऊन जावा. आता 1 वर्ष आलं आपली गाडी सर्व्हिसिंगच करेल नव्हती ना. आता आपल्या गाडीला 2 वर्ष आले बरं का. 2 वर्षात आता ही आपल्या 5वी-6वी सर्व्हिसिंग. आपल्या गाडीचे 12,000 किलोमीटर झाले 2 वर्षामध्ये बरं का. आपला वापर आहे एकदम कमी बरं का, एकदम कमी प्रमाणात. फिटरला म्हणलं काय काम असं अख्खं करून घ्या. काय मग ऑइल बिल बदली केलं, ब्रेकचं ऑइल बिल, काय फिल्टर काय असं नसन अख्खे कामं करून घ्या म्हणलं. कारण आहे ना पुन्हा यायला काय आपल्याला वेळ नाही भाऊ म्हणलं. आजच करून घ्या काय करून घ्यायचं ते. मग काय तिने मस्तपैकी आपली गाडीची सर्व्हिसिंग केली. आता आपल्या गाडीची भूक लय मोठी भाऊ. 3.5 लिटर ऑइल लागत बरं का गाडीला डायरेक्ट. त्यांना म्हणलं 3.5 होता पण कमी वतू नका म्हणलं भाऊ. कसं आहे माहिती आहे का, पुन्हा लोड नको म्हणलं, पुन्हा आपल्याला यायला वेळ नाही. मग तिने ते ब्रेक ऑइल बिल सगळं चेक करून घेतलं. ते म्हणे काय ओके गाडी करून देतो मी, लोडच घेऊ नका म्हणे. म्हणलं बरं चालन म्हणलं, काही टेन्शन नाही, अजिबात लोड घ्यायचं नाही म्हणे. मग काय आपल्या गाडीचं अख्खं काम तर झालं होतं बरं का. त्यातल्या उंदीर मामाने घोळ करून ठेवला ना, वायर कट करून ठेवलं इशीचं आपल्या जायला. म्हणजे तरी गरम होत होतं एवढ्यात. इशी चाला ना का म्हणून त्यानं आपलं इशीनं काय चाला ना भाऊ. अहो ते म्हणे थांबा तुम्हाला सांगतो म्हणते. त्यांचं ते लॅपटॉप जोडलं, लॅपटॉपमध्ये डायरेक्ट म्हणजे वायरी कट करेल बरं का. चायला म्हणलं अवघड आहे भाऊ. मग ते कुठं कट करेल आता म्हणलं, ते तर पाव आता लागणार आहे आता. मग फायनल ते कुठं कट केलं काय ते सगळं इकडलं तिकडं केलं. तेव्हा तो फोल्ट सापडला. मग ये ना म्हणजे आता लोडच नाही राहिला भाऊ. तिने आता इशी काय असं नसन सगळं चालू करून दिलं. आणि त्याला तेवढाच पाऊस चालू झाला बाहेर बरं का. इशी चालू केला आणि पाऊस चालू झाला. आणि मला टाईमच झाला मोकार. मग थांबा आता आपण गाडी धुवायला नंतर येऊ म्हणलं. मग काय इशीचा फोल्ट काढला तो नीट केला. मग काय आपल्या गाडीचं अख्खं काम झालं होतं. मग फक्त व्हील अलाइनमेंट करायची राहिली होती. मग ते पण करून घेतलं फास्टमध्ये. घरी यायला पार्ट टाईम म्हणजे 6-6:30 वाजले होते. मग आता गाडी धुवायला जाऊन निवांत एखाद्या दिवसात. ते म्हणजे कधी या गाडी घेऊन जा, गाडी धुवून जा म्हणलं. बरं काय प्रॉब्लेम नाही म्हणलं. म्हणलं जाऊ एखाद्या दिवशी आता पुन्हा.